आज ग्राउंडवरच्या पोरांनी पहिल्यांदाच आईस बाथ रिकव्हरी केली। तर नमस्कार मंडळी, ग्राउंडवरनं फोन आला, लवकर एक काम आहे। जाऊन बघतोय तर बॅलर भरायला पण सुरुवात झालती। मला वाटलं ग्राउंड तयार करायचं आहे, तवर बर्फाच्या लाद्या पण आणल्या। आता म्हणलं विषय काहीतरी गंभीर आहे। बॅलर भरल्यावर सोमदान उडी घेतली आणि बॅलरात केवढं पाणी पाहिजे याची ट्रायल घेतली। मग बर्फाचे तुकडे केले आणि बॅलरात टाकले। रात्रीचा 8 वाजलते आणि सुरुवात पण सोमदानीच केली। पाण्यात जाताना चांगलं होतं, खरं बाहेर आल्यावर लागलं उड्या मारायला। मग दाद्या पण गेलं बॅलरात। प्रत्येकाला 2 मिनिटं टायमिंग लावली आणि एकवर करत सौरभ दा, पार्थ दा, प्रथमेश दा आणि विनाने बी आपल्या बॉडीची रिकव्हरी करून घेतली। वैभवदाने सगळ्यात शेवटी पुढाकार घेतला आणि ह्यो पुढाकार 1.5 मिनिटात चालला। मग आता आला डबलचा फेर। त्याच नंबराने एक जण परत बॅलरात उतारलीत आणि या आईस बाथ रिकव्हरीमुळे आपल्या स्नायूंची सूज कमी होती आणि आपल्या शरीराची रिकव्हरी पण लवकर होती। पण मध्येच आला आईस बाथचा मोठा राखीस, तो म्हणजे तानादा। 5 मिनिटं झाली तरी तानादा काय उठायला तयार नव्हता। सव्वा पाच अर्जंट खूप 16ची टायमिंग काढली गेली। पोरं कटाळीत, खरं ह्यो काय बॅलरातनं उठायला तयारच होईना। बघता बघता तानादानं 7-7 मिनिटाचं 2 बाथ घेतलं आणि शेवटी बॅलरातनं बाहेर आला। सगळ्यांनी आईस बाथ घेतलेलं बघून मला बी हौस चढली, खरं मी फक्त पायच पाण्यात घातले। पाणी एवढं गार होतं की काय बोलायलाच नको आणि असल्या पाण्यात त्यांनी बाथ कसा घेतला ते देवच जाणे। शेवटी मग बॅलर रिकामं करून सगळेजण गायब झाले। मग आता फॉलो तेवढं करा की मला